आरती आणि आपण पाहत आहात आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा. चला तर मग सुरुवात करूयात सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींपासून. कोट्यवधी भारतीयांच्या मनावर आपल्या सुरेल आवाजाने अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालं आहे. आशा भोसले यांचा जन्म 1933 साली झाला. त्यांच्या संगीतकार जीवनाची सुरुवात अवघ्या 10व्या वर्षी 1943 साली झाली, जेव्हा त्यांनी मराठी चित्रपटासाठी पहिले गाणे गायले. त्यानंतर 1948 मध्ये चुनरिया या हिंदी चित्रपटासाठी सावन आया है गाणे गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर संगीतकार R.D. बर्मन यांच्यासोबत त्यांची जोडी सुपरहिट ठरली आणि अनेक हिट गाणी त्यांनी गायली. त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत आशा भोसले यांनी 12,000हून अधिक गाणी गायली. विविध भाषांमध्ये केलेल्या गायनामुळे त्यांनी आपली खास छाप सोडली आहे. त्यांच्या अपार योगदानाबद्दल त्यांना 7 वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. तसेच 2000 साली भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च सन्मान दादासाहेब फाळके पुरस्कार देखील प्राप्त झाला. आशा भोसले यांच्या निधनामुळे देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ट्विटद्वारे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या निधनामुळे संगीतातील एक महान व्यक्तिमत्व हरपले आहे, ज्यांची गाणी आणि संगीताने लाखो लोकांचे जीवन समृद्ध केलं. आशा भोसले यांचं निधन हे नुसतं सिनेसृष्टीसाठीच नाही, तर संपूर्ण देशासाठी अपूर्णीय हानी आहे. 92व्या वयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि त्यांच्या पश्चात कुटुंबियांसोबत अनेक स्मरणीय क्षण त्या सोडून गेल्या आहेत. त्यांच्या निधनाने संपूर्ण संगीत आणि कलाविश्वात शोकाची लाट पसरली आहे. शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीत त्यांचे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. आशा भोसले यांना प्रत्येक जण आदराने आठवतोय. विशेषतः त्यांच्या जवळच्या व्यक्ती, कलाकार आणि राजकीय नेत्यांसोबत आशाजींचं नातं त्यांच्या कुटुंबियांसोबत अगदी घट्ट होतं. विशेषतः त्यांची नात जनाईसोबत, जी नेहमीच त्यांच्यासोबत त्यांच्या शेजारी राहिली होती. आशाजीच्या शेवटच्या काळात जनाई त्यांच्या बरोबरच होती आणि तिचे अश्रुपुरित शब्द व्यक्त करताना तिच्या गहिऱ्या भावना उघड झाल्या आहेत. आशा भोसले यांचे कुटुंबीय या दुःखद क्षणी एकमेकांच्या साथीत गलबलून जात आहेत. आशाजींना कुटुंबियांनी शेवटचं पाहिलंय आणि सर्वांनी त्यांचं प्रेम व्यक्त केलंय. आशा भोसले यांच्या निधनाने अनेकांचं जीवन समृद्ध करणाऱ्या त्यांच्या गाण्यांच्या जादूला एक अंतिम अलविदा मिळाला आहे. आशा भोसले यांच्या निधनाची बातमी आज भारतीय संगीत प्रेमींसाठी अत्यंत दुःखद आहे. महान गायिका आशा भोसले यांनी आपल्या आवाजाने अनेक दशकांपासून भारतीय संगीतावर अधिराज्य गाजवले आणि त्यांच्या गाण्यांनी करोडो लोकांच्या हृदयात स्थान मिळवलं. त्यांच्या निधनामुळे संगीत जगताची एक महत्त्वाची व्यक्तिमत्व गमावली आहे. सचिन तेंडुलकर, भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू, पत्नी अंजलीसह आशा भोसले यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचला. आशा भोसले यांचं पार्थिव पाहून सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर झाले. त्यांच्या कुटुंबियांशी बोलताना सचिन तेंडुलकर जास्त थांबू शकला नाही आणि ढसाढसा रडत होता. आशा भोसले आणि सचिन तेंडुलकर यांचं कौटुंबिक नातं खूपच घडत आणि सखोल होतं. सचिन तेंडुलकरने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, आजचा दिवस भारतासाठी आणि संपूर्ण संगीतप्रेमींसाठी या जगात अत्यंत दुःखद आहे. आशाताई म्हणजे आमच्यासाठी कुटुंब होत्या. त्यांच्या असंख्य सुरांच्या आठवणी आमच्या हृदयात सदैव राहतील. त्यांच्या गाण्यांमधून ते सदैव आमच्यासोबत राहतील. तुमची उणीव शब्दांत व्यक्त करता येणार नाही. आशा भोसले यांच्या निधनाने भारताच्या संगीत दुनियेत एक पोकळी निर्माण झाली आहे, पण त्यांचे अजरामर गाणे आणि संगीत जगतातील योगदान सदैव जिवंत राहील. जळगावमध्ये लाडकी बहीण योजनेच्या KYC प्रक्रियेदरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सेतू सुविधा केंद्राचा एक चालक एका महिलेच्या घरी जाऊन तिची KYC प्रक्रिया पूर्ण करण्याचं सांगितले आणि यासाठी महिलेची कागदपत्रे घेतली. मात्र नंतर आरोपीने अश्लील मागणी केली आणि शरीर सुखाची इच्छा व्यक्त केली. या प्रकारामुळे महिला आणि तिच्या कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसलाय. पतीला कळविल्यानंतर आरोपीला जाब विचारला गेला, तरी त्याने महिला आणि तिच्या कुटुंबाला त्रास देणं थांबवलं नाही. अखेर महिलेने पोलिसात तक्रार केली आणि त्यानुसार गुन्हा नोंदवला गेला. आरोपी सध्या फरार असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी KYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे आणि या प्रक्रियेच्या अनुषंगाने अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या गैरप्रकारांना वाव मिळत असल्याची चर्चा आहे. प्रशासनाने नागरिकांना केवळ अधिकृत केंद्रांवर KYC प्रक्रिया पूर्ण करण्याचे आणि अशा घटनांची त्वरित तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.
नाशिकचे भोंदूबाबा अशोक खरात आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याशी संबंधित मोठं राजकीय आणि आर्थिक प्रकरण समोर आलं आहे. समता पतसंस्थेतील संशयास्पद कोट्यवधींच्या व्यवहारावर पोलिसांनी तपास सुरू केला असून अशोक खरात विरोधात शिर्डीमध्ये बेकायदेशीर सावकारी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. तपासादरम्यान पोलिसांना 132 संशयास्पद खाती सापडली आहेत, ज्यात खरात नॉमिनी आहे. विशेषतः 4 खाती प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलांच्या नावे आहेत, ज्यावर 2,40,00,000 रुपयांचे मोठे व्यवहार झाले आहेत. शिर्डी पोलिसांनी चाकणकर यांना चौकशीसाठी नोटीस दिली होती आणि आज त्या चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. या प्रकरणाशी संबंधित 33 खातेदारांचे जबाब नोंदवले गेले आहेत. खरातच्या सावकारी व्यवसायाशी संबंधित पैशांचा स्रोत काय आहे आणि या व्यवहारांचा हेतू नेमका काय आहे, याचे उत्तर शोधण्यासाठी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणात असलेले संबंध लक्षात घेत राजीनामा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासा केला. त्यांचा आरोप आहे की या प्रकरणात केवळ सामान्य लोकांच्याच नव्हे तर राजकीय नेत्यांच्याही काही व्हिडिओ आहेत. त्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आणि चौकशी दरम्यान SITचा योग्य वापर होणे आवश्यक असल्याचं सांगितलंय. तसंच या व्हिडिओमध्ये राजकीय नेत्यांचा सहभाग असण्याचा संशय व्यक्त केला. रोहित पवार यांनी समृद्धी महामार्गाच्या जमिनी खरेदी प्रकरणातही भ्रष्टाचाराचा आरोप केले आहेत. त्यांचा आरोप आहे की काही राजकीय नेत्यांनी समृद्धी मार्गाची माहिती मिळाल्यावर जमीन खरेदी केली आणि खरातला या प्रकरणाचा फायदा मिळाला. रोहित पवार यांच्या या विधानांनी नाशिक हनी ट्रॅप प्रकरणाला एक नवीन वळण दिलं असून त्यांच्याकडून सगळ्या राजकीय नेत्यांची चौकशी करण्याची आणि सर्व व्हिडिओ सार्वजनिक करण्याची मागणी केली जात आहे. आज कल्याण अहिल्यानगर महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे, ज्यामुळे 8 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. अपघात इको कार आणि सिमेंट मिक्सर ट्रक यांच्यात झाला. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांच्या धडकेनंतर इको कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार सिमेंट मिक्सर आणि इको कार यांच्यात झालेल्या धडकेमुळे कारमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही, ज्यामुळे त्या सर्वांचे प्राण गेले. या घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. त्याची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. घटना घडल्यानंतर तातडीने स्थानिक नागरिक आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांनी त्वरित मदतीसाठी धाव घेत कारमधून मृतदेह आणि जखमी व्यक्तीला बाहेर काढले. पोलिसांनी मृतांच्या ओळखीचा तपास सुरू केला आहे. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.